काल जो मेळावा मनसे अध्यक्षांनी घेतला त्यावर आज नितेश राणे यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहे। एकतर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याद्या तपासण्याचा जो मुद्दा आहे त्या याद्या तपासण्याच्या मुद्द्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ हिंदूंच्याच याद्या का तपासायच्याच असेल तर तुम्ही मालवणला जा, त्यानंतर बेहरामपाडा, भिंडी बाजार इथं जाऊन सुद्धा याद्या तपासा असं त्यांचं म्हणणं आहे। मुळात मला असं वाटतं हिंदू मतदार मुस्लिम मतदार असा भेद जो आहे तो फक्त नितेश राणेंच्या डोक्यात येऊ शकतो। आमच्या दृष्टीने मतदारांमध्ये दोनच वर्ग आहेत, एक बोगस मतदार आणि एक खरा मतदार, आणि तेच आम्ही तपासणार आहोत। म्हणजे या भागांमध्ये सुद्धा तुम्ही तपासणार याद्या? मी म्हटलं ना तुम्हाला, भागाचा काही विषयच बोलले नव्हते। हा जो आहे प्रॉब्लेम हा नितेश राणेंच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे ना, हिंदू मुस्लिम मग त्याच्यामध्ये मराठा ओबीसी हा सगळा प्रॉब्लेम आहे, हा नितेश राणेंच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे, भारतीय जनता पक्षाच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे। आमच्याकडे प्रॉब्लेम, आमच्याकडे दोनच त्याच्यात वर्गीकरण केलेलं आहे आम्ही मतदारांमध्ये, एक बोगस मतदार आणि एक खरा मतदार। त्यांनी असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलाय की असा जो कालचा मेळावा झाला असा मेळावा किंवा आता येणारा जो मोर्चा आहे ज्याची घोषणा करण्यात आली, असे मोर्चे असे मेळावे जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या नंतर का घेतले गेले नाही, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरच आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच का घेतले जातात? मला असं वाटतं जो घोळ झाला लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या याच्याचे मतदार वाढले ते त्याच वेळेला वाढले ना, त्यामुळे एकतर नितेश राणेंनी व्यवस्थित अभ्यास करून बोलावं, उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये। आणि जसे आम्ही सगळीकडे मतदार तपासणार आहोत तसे कणकवलीमध्ये सुद्धा तपासणार आहोत की बोगस किती आणि खरे किती, उमेदवार नाही मतदार। सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले जे वक्तव्य आहे ते वक्तव्य चुकीचं आहे। सरदार वल्लभभाई, मी नितेश राणेंना आचार्य यात्रेचं एक पुस्तक पाठवून देणार आहे गिफ्ट म्हणून, त्यांनी वाचावं ते। त्यांचं म्हणणं आहे की भावाचा गुण राज ठाकरे, मी तुम्हाला सांगितलं ना, मला असं वाटतं नितेश राणेंनी थोडं वाचन करण्याची आवश्यकता आहे। त्यांना आचार्य यात्रेंची मी काही पुस्तकं पाठवून देईन, म्हणजे त्यांना तो रेफरन्स लागेल राजसाहेब कशाबद्दल म्हणाले त्याचं। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते असं म्हणाले की त्यांचे बंधू हे त्यांना चुकीची माहिती देत आहेत आणि मला वाटतं सन्माननीय राजसाहेब हे स्वतःच्या विचारांनीच चालणारा माणूस आहे, कोणाच्या विचारांनी चालणारा नाही। आमचं नितेश राणेंसारखं नाही की कधी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचारांनी चाललो, कधी भाजपच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचारांनी चाललो, कधी संघाला शिव्या घेतल्या मग त्यांचीच चड्डी घातली, असे प्रकार आम्ही करत नाही। परंतु संदीपजी, वाढवण बंदराच्या संदर्भामध्ये मनसे अध्यक्ष जे काही बोलले होते त्याला उद्देशून ते असं म्हणाले की 2 लाखाच्या वरती जर तिथं रोजगार तयार होणार असतील, मराठी माणसाची तिथं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे, राज्य शासनाचा 60% त्याच्यामध्ये सहभाग आहे। मराठी आहे, अदानी मराठी आहेत असं नितेश राणेंचं म्हणणं आहे का? रोजगारांच्या संदर्भात ते म्हणतायत ना, गुंतवणूक म्हणाले ना ते, मग मराठी आहेत का? आणि किती आणि मराठी माणसाला किती नोकऱ्या जर आम्हाला बघायचं आहे, कधी ते गुजरातमधनं आणून माणसं काम करतात तेही बघायचं आहे, त्याची काळजी नितेश राणेंनी करू नये। आशिष शेलारांनी असं म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांच्याकडे कोणता मुद्दा नाहीये, म्हणून हा मुद्दा जो आहे तो दोन्ही भावांनी हातामध्ये घेतला। मला असं वाटतं आम्ही पुराव्यासकट, आणि मुळात मला एक आशिष शेलार असतील नितेश राणे असतील यांना एक प्रश्न विचारायचा, आम्ही प्रश्न कोणाला विचारतोय? निवडणूक आयोगाला। राग कोणाला येतोय? भारतीय जनता पक्षाला। आम्ही विचारतोय की अदानींच्या अंधन दिलेल्या जमिनीबद्दल राग कोणाला येतोय? भारतीय जनता पक्षाला। मला हेच कळत नाही की प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला की भारतीय जनता पक्षाला का राग येतो, प्रश्न अदानींना अंबानींना विचारला की भारतीय जनता पक्षाला का राग येतो। पहिले नितेश राणे आणि आशिष शेलार या दोघांनी त्यांचं या लोकांशी असलेलं कनेक्शन पहिले स्पष्ट करावं, मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ।